मित्रांनो, नेव्हर गिव्ह अप याचं उत्तम उदाहरण देऊन मी तुम्हाला पटवून सांगू शकतो. तर एकदा एक शेतकरी आपल्या शेतामध्ये विहीर खांदण्याचं काम करत असतो. तर तो डेली थोडं-थोडं काम करत असतो. गेल्या 2-3 महिन्यापर्यंत तो काम करतो. त्याला काही विहिरीत पाणी लागत नाही. थोड्याशा फुटापर्यंत त्यांनी खाणलेली असते आणि तो तिथे हार मानतो, कारण त्याला विहिरीला पाणी लागतच नाही. मग तो त्याची जमीन विकून टाकतो. विहिरीला पाणी नसल्यामुळे शेतात काही पिकत नाही, त्यामुळे तो जमीन विकून टाकतो. तर जेव्हा दुसरा शेतकरी येतो, तो त्याच विहिरीमध्ये अजून थोड्याशा फुटापर्यंत विहीर खांदतो आणि त्याला पाणी लागतं. म्हणजे सांगायचं एवढंच, की अजून थोडंसं ह्या शेतकऱ्यांना खोलपर्यंत विहीर खाणली असती, तर त्याला नक्कीच पाणी लागलं असतं. त्याने तिथे हार मानली आणि विहिरीला पाणी त्याच्या लागलं नाही. त्यामुळे थोडेसे अजून प्रयत्न केले असते, तर त्याला यश नक्कीच मिळालेलं असतं. त्यामुळे मित्रांनो, आपल्या आयुष्यात असंच असतं. आपण थोडेसे अजून प्रयत्न केले ना, तर यश आपल्याला नक्कीच मिळतं.